ठाण्यातील बाळकुंभ परिसरात असलेले तब्बल 150 वर्ष जुनं वटवृक्ष आता धोक्यात आलं आहे. विकास प्रकल्पाच्या नावाखाली या ऐतिहासिक वटवृक्षाची तोड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा वटवृक्ष केवळ एक झाड नसून स्थानिक जैवविविधतेचे आधार आहे. अनेक पक्षी आणि प्राणी यावर अवलंबून आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. ठाण्याचा ज्या प्रकारे अनियंत्रित विकास होतोय, या सर्व विकासामुळे आज ठाण्यामधली जी वृक्षराजी आहे ती प्रचंड मोठ्या संकटात सापडलेली आहे. आपण आत्ता उभे आहोत, हा जो परिसर आहे हा बाळकुंभ किंवा कोलशेत किंवा वाघबीळ असेल, हा जो घोडबंदरचे सगळे ही जी गावं होती जुनी, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात आज वृक्षराजी अस्तित्वात होती. परंतु गेल्या काही वर्षामध्ये साधारणतः 2011 ते 2023च्या कालावधीमध्ये या 12 वर्षात फार मोठ्या प्रमाणात इथे वृक्षतोड झाली आणि ही वृक्षतोड अनियंत्रित प्रमाणात झाली. त्याचं कारण मुळात हे होतं की वृक्ष कायद्याप्रमाणे अपेक्षित असलेला जो सेन्सस असतो, जी वृक्षगणना असते, ही इतक्या वर्षात केलीच गेली नाही आणि त्याचाच गैरफायदा घेऊन इकडे विकासकांनी झाडं तोडण्याचा सपाटा लावला. आज इथे जे काही तुम्हाला उंचच्या उंच टॉवर्स दिसत आहेत, हे सगळे टॉवर्स हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून बनवले गेलेले आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे या गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2011 ते 2023च्या कालावधीमध्ये जवळपास 2 लाखाहून जास्त झाडं ही या भागांमध्ये तोडली गेलेली आहेत आणि त्याच्याच परिणाम आपण बघतोय की ही सर्व वृक्षराजी ही नष्ट झालेली आहे. आज तुम्हाला माहिती आहे की भारत हा जगातला अतिप्रदूषित देश आहे. सर्वात जास्ती प्रदूषण हे भारतातल्या शहरांमध्ये. त्याचप्रमाणे आत्ताच जो हीट इंडेक्स जो प्रसिद्ध झालाय त्याच्यामध्ये अतिउष्ण हा भारत हा सर्वात नंबर 1 हा देश ठरलाय. हे सगळं कशामुळे होतंय? ते मोठ्या प्रमाणाची वृक्षतोड झालेली आहे, त्याचं हे परिणिती आहे. आज तुम्ही बघत असाल माझ्या पाठी हे जे विस्तीर्ण जे वटवृक्ष आहे हे जवळपास 150 वर्ष इतकं जुनं झाड आहे. या 150 वर्षामध्ये त्याने अनेक सजीवांना आसरा दिलाय, अनेक सजीवांनी त्याच्यावरती घरं केली आणि हे आपल्या हव्यासासाठी किंवा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आपली घरं बनवण्यासाठी हे अशा प्रकारची वृक्षराजीचा कायम ऱ्हास करून आपली स्वतःची घरं बांधतोय, आपल्या स्वतःचाच फायद्याचा विचार करतोय. आता आपण येऊया, हे जे झाड आहे केवळ आत्ता वाचलं कारण हे रस्त्यावरती आहे. आता आतमधली अनेक अशी पुरातन वृक्ष हे अगोदरच नष्ट झालेले आहेत, परंतु हा रस्त्यावरती असल्यामुळे आता बचावला होता. परंतु हा इथे नागरी वस्ती किंवा नागरीकरण वाढल्यामुळे अनेक हजारो नागरिक इथे इकडच्या कॉम्प्लेक्समध्ये राहायला आलेत आणि त्यांच्याकरता आता हे रस्ते अपुरे पडतात आणि त्यामुळे हा रस्ता रुंदीकरणाचा घाट घातला गेलाय आणि त्याचाच बळी हा वृक्ष ठरणार असं चिन्ह दिसतंय. वृक्ष प्राधिकरणाने जी आता नोटीस इश्यू केलेली आहे पब्लिक कन्सल्टेशन करता, तीच मुळात बेकायदेशीर आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला एखादी तुम्ही नोटीस बजावता त्यावेळेला त्यामध्ये ती कुठली प्रजाती आहे, त्याचं वय किती आहे, ते कुठल्या कारणासाठी ते बाधित होत आहे, ते तोडलं जाणार आहे का, त्याची पर्याय व्यवस्था काय केली जाणार आहे, हे सर्व त्या नोटीसमध्ये असणं क्रमप्राप्त असतं. परंतु ठाणे महानगरपालिकेने जी नोटीस प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये याच्या कशाचाही उल्लेख नाही. त्यामुळे जाणून बुजून हेतुपुरस्सर ठाणेकरांना अंधारात ठेवायचं आणि असे मोठमोठ्याले जे आपले वारसा वृक्ष आहेत ते कापायचे, हे सगळं षडयंत्र आज उघडकीस आलेलं आहे. मला हेही सांगायचंय की आज जे ट्री ऑथॉरिटीनी जो ट्री सेन्सस 2023 साली प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये वारसा वृक्ष म्हणून याची नोंद आहे. जवळपास 7 लाख झाडं जी ठाण्यामध्ये आत्ता शिल्लक आहेत त्यापैकी 900 वृक्ष हे वारसा वृक्ष म्हणून त्यांनी त्याची नोंद केलेली आहे. त्यापैकी हे एक झाड आहे आणि वारसा वृक्ष ही जेव्हा नोंद होते किंवा त्याची डेफिनेशन नुसार त्याला मान्यता मिळते तेव्हा असं कुठलंही झाड तोडता येऊ शकत नाही. त्यामुळे ही नोटीसच मुळामध्ये बेकायदेशीर आहे. त्यामुळे नोटीसीला आम्ही न्यायालयाद्वारे आव्हान देऊ, परंतु तत्पूर्वी माझं ठाणे महानगरपालिकेला विनम्रपूर्ण आवाहन आहे की तुम्ही पर्यायी जो काही त्याचा मार्ग असेल तो तुम्ही नक्की त्याचा विचार करावा, फेरविचार करावा आणि झाड वाचवावं, ही सर्व ठाणेकर पर्यावरणप्रेमी ठाणेकरांची मागणी आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते आणि हा ऐतिहासिक वटवृक्ष वाचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाण्यावरून मी पुष्कराज वेर्णेकर, लोकमत.